नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कोणीही मिस करू नका, स्किप करू नका, संपूर्ण पहा. स्वामी समर्थ प्रकट दिन लवकरच येत आहे आणि आपल्या सर्वांचा आवडता दिवस म्हणजे स्वामी समर्थांचा प्रकट दिन. आता स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे आपल्या सर्वांचाच आवडता दिवस आणि स्वामी भक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता आपल्याला स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आणि दिनापर्यंत किंवा त्याच्या आधी तुम्हाला स्वामींची सर्वात आवडती सेवा करायची आहे. बघा, तुमचे कुठलेही प्रश्न असू द्या, कुठलेही संकट असू द्या, कुठलेही कामं असू द्या, अडथळे असू द्या, कितीही टेन्शन असू द्या किंवा कुठलीही किंवा कितीही न होणारी गोष्ट असू द्या, की काही करून तुमची ती गोष्ट होत नाही, तुमच्या मनासारखं होत नाही, अशा कुठल्याही गोष्टी असू द्या, मग लग्नाच्या असू द्या, संतान प्राप्तीच्या असू द्या किंवा संतान सुखाच्या असू द्या, घरातील काही गोष्टी असू द्या, अशा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही स्वामी समर्थांची ही आवडती सेवा करू शकतो. तसं पाहिलं तर आपण सर्वजण या सेवा नेहमीच करत असतो, नेहमीच विशिष्ट तिथीला करत असतो आणि रोजच्या नित्यसेवेत देखील करत असतो. परंतु पहा, स्वामी समर्थांचा प्रकट दिन या निमित्ताने जर का आपण काही सेवा करणार असलो तर ह्या सेवा 100% फलित जात असतात. कारण हा जो काही काळ असतो, स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंतचा जो काही काळ असतो, ह्या काळात स्वामी तत्व, दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात, पॉझिटिव्ह असतात. या काळात तुम्ही जी पण काही सेवा कराल ना, परंतु अगदी मनापासून सेवा करा. जी पण काही सेवा कराल ना, त्या सेवेचं फळ आपल्याला कुठे ना कुठे मिळत असतं. बघा, काहींना लगेच फळ मिळतं, काहींना उशिरा मिळतं. ज्यावेळी आपली योग्य वेळ येईल त्यावेळी स्वामी समर्थ महाराज आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ देत असतात. कोणाचीही सेवा अशीच वाया जात नाही. प्रत्येकाच्या सेवेचं फळ त्यांना योग्य वेळी हे मिळत असतं आणि म्हणूनच आपण ही सेवा करायची आहे. आता ज्यांना अडचणी असतील त्यांनी सेवा करायची का, तर असं काही नाही. बघा, ज्यांना अडचणी असतील त्यांनी अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी सेवा करा. ज्यांना काहीही अडचणी नाही त्यांनी फक्त स्वामी समर्थांसाठी ही सेवा करा किंवा आपला चांगल्या फळाचा किंवा चांगल्या कर्माचा बँक बॅलन्स वाढावा म्हणून देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. आता सेवा काय करायची, बऱ्याच स्वामी भक्तांना सेवा काय करायची हे माहिती आहे, पण भरपूर असे नवीन सेवेकरी असतात की त्यांना सेवा काय करायची हे माहिती नसतं किंवा सेवा काय करायची आहे हे माहिती असतं, परंतु बरेच नियम असल्यामुळे ते सेवा करायला घाबरतात किंवा कोणते नियम पाळायचे, कोणते पाळायचे नाही हे प्रश्न त्यांना भरपूर पडतात. तर आपण याच विषयीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. स्वामी भक्त असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बघा, स्वामी समर्थांचा प्रकट दिन 20 मार्च 2026 या दिवशी आहे. आपल्याला या दिवसापर्यंत तुम्ही 20 मार्चच्या अगोदर तुम्हाला 21 दिवसांची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. आता ज्यांना 21 दिवस करणं शक्य नाही त्यांनी 11 दिवसांची करा किंवा तुम्ही तुमच्या यथाशक्तीने होईल तितक्या दिवसांची सेवाही करू शकतात. कारण सेवा करणं हे महत्त्वाचं आहे. मग तुम्ही 21 दिवसांची करा, 15 दिवसांची करा किंवा 11 दिवसांची करा. सेवा घडणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता सेवा कोणती करायची, बघा, स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले होते, ते जन्माला आले नाही तर स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आता सेवा कोणती करायची आपल्या सर्वांना माहिती आहे. स्वामी समर्थांचं श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे. ही एक पोथी आहे. हा एक दिव्य भव्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथात 1 ते 21 अध्याय मराठीमध्ये दिलेले आहेत. अगदी छोटे छोटे अध्याय आहेत आणि आपण नेहमीच याचं पारायण करत असतो. तर आपल्याला 21 दिवसात 21 पारायण करायचे आहेत. आता एक पारायण म्हणजे काय, तर बघा, या ग्रंथात 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. हे 1 ते 21 अध्याय आपल्याला एका दिवसात, एका बैठकीत, एका वेळेत पूर्ण करायचे असतात. 1 ते 21 अध्याय तुम्ही एका बैठकीत, एका वेळेत पूर्ण वाचन करणं म्हणजे एक पाठ किंवा एक पारायण होणं. असं तुम्हाला रोज 21 दिवस 21 पाठ 21 पारायण करायचे आहेत. आता आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो. गुरुचरित्राच्या पारायणाच्या नियमांसारखे हे नियम नसतात. अगदी साधे सोपे नियम असतात. हे नियम कोणीही पाळू शकतं.
आता हे पारायण कोणी करायचं? जो आडलेला असेल, नडलेला असेल, महिला असू द्या, पुरुष असू द्या, आजी आजोबा असू द्या, मुलं असू द्या, मुली असू द्या, ज्यांना खरंच एखादं कार्य होत नसेल, खूप त्यांना अडचणी असतील अशांनी असू द्या, ज्याला लिहिता वाचता येतं, अशा सर्व व्यक्ती हे पारायण करू शकतात. आता हे पारायण करताना बघा, आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा असतो. तुम्हाला संकल्प सोडून एखादी इच्छापूर्ती करायची असेल तर तुम्ही संकल्प पहिल्या दिवशी सोडून पारायण करायला सुरुवात करू शकतात. किंवा तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प न सोडता तुम्ही हे पारायण केलं तरी चालणार आहे. किंवा संकल्प सोडताना तुम्ही 21 दिवसांचं पारायण करणार असाल तर तुम्हाला संकल्पात मी हे पारायण 21 दिवसांसाठी करत आहे असं बोलायचं आहे. किंवा तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने पारायण करायचं असेल तर तुम्ही मी स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंत माझ्या यथाशक्तीने हे पारायण रोज करणार आहे असं तुम्ही बोलू शकतात. दुसरं म्हणजे बघा, हे पारायण करताना आपल्याला घरात नॉनव्हेज करायचं नाही. आता काहींच्या घरात नॉनव्हेज बंद करणं म्हणजे बघा वाद होतात, क्लेश होतात, भांडणं होतात. मग अशा वेळेस तुम्ही घरात त्यांना नॉनव्हेज बनवून द्या, परंतु जो व्यक्ती पारायण करणार आहे त्याने अजिबात नॉनव्हेज खायचं नाही. दुसरं म्हणजे तुम्ही पारायण त्या दिवशी सकाळी उरकून घ्यायचं, त्यानंतर तुम्ही नॉनव्हेज घरात बनवा. तुम्ही घरात नॉनव्हेज बनवून नंतर पारायणाला बसायचं नाही. ही एक चूक आपल्याला अजिबात करायची नाही. आपण जेव्हा सकाळी नॉनव्हेज करतो, तुम्ही जर का संध्याकाळी पारायण वाचत असाल तर तुम्ही संध्याकाळी वाचायला बसला तर आपल्याकडनं ह्या चुका होत असतात बघा. मग तुम्ही ज्या दिवशी घरात नॉनव्हेज करणार आहात त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर तुमचं पारायण उरकून घ्या. किंवा शक्य झालं नाही तर त्या दिवशी तुम्ही ते वाचन करू नका. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही आदल्या दिवशीचं आणि त्या दिवसाचं असं 2 वेळेस 2 पारायण तुम्ही करू शकतात. आता ज्यांच्याकडे भरपूर वेळ असेल त्यांनी एका दिवसाला 2 पारायण केले तरी चालतील. ज्यांना वेळ नाही त्यांनी रोज 1 पारायण केलं तरी चालतील. आता अशा भरपूर महिला आहे, दादा ताई आहेत की ज्यांना रोज 1 ते 21 अध्याय वाचन करणं म्हणजेच रोज 1 पारायण करणं देखील शक्य नसतं. त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो. मग अशा वेळेस तुम्ही रोज 7 अध्याय वाचन करा, म्हणजे 3 दिवसात तुमचं 1 पारायण कंप्लीट होईल आणि 21 दिवसात तुमचे असे 7 पारायण कंप्लीट होईल. आता हे पारायण आपल्याला 28 फेब्रुवारीला चालू करायचं आहे ते 20 मार्चपर्यंत तुम्हाला हे पारायण करायचं आहे. 28 फेब्रुवारी ते 20 मार्च असं तुम्हाला 21 दिवसांचं हे पारायण करायचं आहे. आता हे 28 फेब्रुवारीलाच चालू करायचं का? तर असं काही नाही. बघा, महिला असतात, मासिक धर्म असतो, आता लग्न सराई चालू होते, कोणाला लग्नाला जायचं असतं, कोणाचा बड्डे असतो, कोणाला बाहेरगावी जायचं असतं किंवा इतर देखील कारणं असतात. मग अशा वेळेस तुम्ही हे ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात त्या दिवसापासून तुम्ही हे पारायण करायला सुरुवात केली तरी चालेल. 28 फेब्रुवारीच्या अगोदर तुम्ही कधीही हे पारायण करायला सुरुवात करू शकतात. मग तुमचं हे पारायण 20 मार्चच्या आधी कंप्लीट झालं तरी चालेल. 14 तारखेला, 15 तारखेला, 16 तारखेला, 17 तारखेला जरी तुमचं हे पारायण कंप्लीट होत असेल तरी चालेल. तुम्ही अगोदर हे चालू केलं तर बघा, महिलांना मासिक धर्मामध्ये आला की 4 दिवस आपले असेच मिस होतात. किंवा अचानक बाहेर गावी जावं लागलं तर आपला एखादा दिवस खाडा पडतो, एखादं लग्न असेल आपल्याला माहिती असतं. मग अशा वेळेस तुम्ही पारायण अगोदर चालू करू शकतात. असं काही नाही की 28लाच चालू करा आणि 20 तारखेपर्यंतच संपलं पाहिजे, असं काही नाही. आता एखाद्याने 28 तारखेला हे पारायण चालू केलं आणि मासिक धर्माला अडचण आली, दुखणं आले, बाहेर गावी जावं लागलं, अशा वेळेस तुमचं हे पारायण 20 मार्च नंतर देखील तुम्ही कंटिन्यू करू शकतात. असं काही नाही की 20 मार्च झाला, प्रकट दिन होऊन गेला, मग आता पारायण काय करायचं, अपूर्ण राहिलं. नाही, तुम्ही तुमचं पारायण 20 तारखेनंतर देखील कंप्लीट करायचं आहे. आता नियम बघा, तुम्ही गादीवर झोपू शकतात, असं काही नाही की खाली झोपा. दुसरं म्हणजे जो पारायण करणार आहे त्यांनी कडकडीत नॉनव्हेज वर्ज करायचं आहे. तिसरं म्हणजे बघा, पूजा मांडणी तुम्हाला जर का करता आली नाही तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून देखील तुम्ही हे पारायण करू शकतात. ज्यांना पूजा मांडणी करायची आहे त्यांनी केली तरी चालेल. बघा, 21 दिवस आपण ही पूजा ठेवू शकत नाही. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसा, देवघरात तुमच्या स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेलच, धूप दीप लावा, पूजा करा, स्वामी समर्थांना मुजरा करा, एका लोट्यात भरून पाणी ठेवा, एका वाटीत खडी साखर, दूध, फळं असा नैवेद्य तुम्ही रोज दाखवू शकतात. त्यानंतर दिवा बत्ती करून, दिवा लावून, आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून, महिला असेल तर पदर घ्या, ओढणी घ्या, पुरुष असतील तर टोपी रुमाल डोक्यात घाला आणि तुम्ही एक पाट घेऊन त्यावर तुम्ही ही पोथी घेऊन तुम्ही हे पारायण करू शकतात. पारायण झाल्यानंतर पोथी पुन्हा तुम्हाला झाकून ठेवायची आहे किंवा तुम्हाला उचलून ठेवायची असेल तर तुमचं वाचन झाल्यावर तुम्ही उचलून ठेवू शकतात. आता तिसरं म्हणजे बघा,
काहींचं कसं असतं की मला एका बैठकीत करणं शक्य नाही, परंतु आम्हाला ही सेवा करायची आहे. बघा, स्वामींच्या मनात असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकतात. शेवटी करता करविता हे स्वामी समर्थ महाराज आहे. सेवा करणं हे आपलं काम आहे. एखाद्याला जर का एका बैठकीत करणं शक्य नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही अर्धे अध्याय तुम्ही सकाळी वाचा, अर्धे दुपारी वाचा किंवा संध्याकाळी वाचा. 2 वेळेत तुम्ही हे पारायण मग करायचं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनीच 2 वेळेत हे पारायण करायचं आहे. परंतु जर का तुमची दृढ इच्छा आहे, इच्छाशक्ती आहे किंवा इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे पारायण करत असाल तर तुम्हाला एका बैठकीतच हे पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एका बैठकीत बसून एकाच वेळेत आपल्याला रोज हे पारायण करायचं आहे. आता दुसरं म्हणजे ज्या महिलांना लहान बाळ असेल, आता लहान बाळ म्हटलं की रडणार थोडंसं किंवा झोपलेलं असेल तर उठणार. मग अशा वेळेस तुम्हाला चुकून त्याला घ्यावं लागलं तर मग तुम्ही थोडंसं 5-10 मिनटं त्याच्यासाठी उठू शकतात. पुन्हा तुम्ही तुमचं पारायण कंटिन्यू करू शकतात. बघा, बऱ्याच जणांना पारायण करायचं असतं, स्वामींची सेवा करायची असते, परंतु हे छोटे छोटे जे नियम आहेत हे माहिती नसतात किंवा खूप अवघड नियम आहेत म्हणून पारायण करत नाही. बघा, स्वामी समर्थांना आपण जी काही साधी सोपी, साधी वेडीवाकडी जी सेवा जरी केली ना ती देखील ती आवडत असते. बघा, तुम्ही जर का असे नियम पाळत बसला तर तुमच्याकडनं आयुष्यात सेवा घडणार नाही. सेवा करा, अगदी मनापासून करा, स्वच्छ मन ठेवून करा. मनात कुठलेही वाईट विचार, वाईट भावना ठेवू नका, कोणाबद्दल वाईट गोष्टी मनात ठेवू नका आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे पारायण करा. तुमच्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतील. नशिबात नसतील अशा गोष्टी देखील तुम्हाला मिळतील. तुम्हाला कामावर त्रास असेल, कामाच्या नोकरीच्या बाबतीत काही प्रश्न असतील, नोकरी मिळत नसेल, कुठलाही प्रश्न असू द्या, कुठल्याही प्रश्नासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात. आता यानंतर आपल्याला बघा, जर का एखाद्या दिवशी बाहेरगावी जावं लागत असेल, एखाद्या दिवशी लग्नाला जावं लागत असेल तर आपल्याला ह्या सेवा करत असताना परान्न घ्यायचं नसतं. कारण परान्न घेतल्यामुळे आपल्याला अन्नातून काही दोष लागत असतात. आपण घरात स्वच्छता ठेवतो, स्वच्छता करतो आणि हे पारायण करत असतो. बाहेरचं अन्न घेताना ते कसं बनवलं आहे, स्वच्छता आहे की नाही, अंघोळ करून केलं आहे की नाही, सात्विकता त्यात आहे की नाही हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे बाहेरचं अन्न आपल्याला अजिबात खायचं नसतं. आता लग्न कार्य असेल तर मग अशा वेळेस तुम्ही एका दिवसासाठी तुमच्या घरचा डबा घेऊन जा किंवा तुम्ही काहीतरी असं कोरड्या गोष्टी घेऊन त्या खाऊ शकतात. आता घरातलं एखादं लग्न असेल मग अशा वेळेस बघा, आपल्याला काही ॲडजस्ट करता येत नाही किंवा खूप जवळचं लग्न असतं, बहिणीचं, भावाचं, एकदम घरातलं, मग अशा वेळेस तुम्ही तिथलं अन्न घेऊ शकतात. तुम्हाला जेवण करण्यापूर्वी 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मग ते अन्न ग्रहण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांकडे गेला तर तुम्ही ते अन्न ग्रहण करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या घरी जरी गेला तरी देखील ते अन्न ग्रहण करू शकतात. तुम्ही तुमच्या दिराच्या, जावेच्या, नंदेच्या घरी गेला तर त्यांच्या घरी देखील अन्न तुम्ही ग्रहण करू शकतात. परंतु तिथे जर का मासिक धर्म असेल, शिवताशिव असेल तर ते अन्न तुम्ही घेऊ नका. त्याचप्रमाणे जे स्वामी सेवेकरी असतील अशांच्या देखील घरचं तुम्ही अन्न हे ग्रहण करू शकतात. फक्त तुम्हाला इतरांच्या घरचं अन्न सेवन करायचं नाही. दुसरं म्हणजे आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं का. बघा, ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य ब्रह्मचर्याचं पालन करावे. आता जर का तुम्ही ही सेवा संतान प्राप्तीसाठी करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही. तिसरं म्हणजे ज्यांना अजिबात ही सेवा करणं शक्य नाही, अजिबात वेळ नाही, परंतु सेवा करायची आहे, मग अशा वेळेस तुम्ही रोज 3-3 अध्याय वाचू शकतात. तुमचं 7 दिवसात 1 पारायण होईल आणि तुमचं 21 दिवसात 3 पारायण कंप्लीट होतील. मग तुम्ही रोज 3 अध्याय वाचा किंवा 7 अध्याय वाचा किंवा 1 ते 21 अध्याय वाचून 1 पारायण करा. त्याचबरोबर तुम्हाला 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि 1 वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आता ज्यांना ही सेवा करणं शक्य नाही, अजिबात वेळ नाही, तुम्ही 1.5 तास बसू शकत नाही, मग अशा वेळेस तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करू शकतात. अतिशय श्रेष्ठ अशी ही सेवा आहे. तुम्ही ही सेवा देखील करू शकतात. ज्यांना ती सेवा करणं शक्य नाही त्यांनी ही सेवा करा. रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. आता तुम्ही जर का संकल्प सोडून इच्छापूर्तीसाठी ही सेवा करणार असाल तर मग तुम्ही रोज एकदाच 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आता याची सांगता अशी काही मोठी नसते. अगदी तुमचं पारायण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशीसुद्धा याची सांगता करू शकतात. अगदी साधी सोपी सांगता आहेत. शेवटच्या दिवशी तुम्ही घरात सात्विक भोजन बनवा. पुरणपोळी असू द्या किंवा वरण भात असू द्या, त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवा, आरती करा. तुम्ही घरातले सर्वजण जेवण करा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही लहान मुलांना जेवायला बोलवा.
तुमच्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने याचं आपल्याला उद्यापन करायचं आहे. याचं उद्यापन असं काही खूप मोठ्या पद्धतीने केलंच पाहिजे असं कुठलाच नियम नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं तुम्हाला उद्यापन करायचं आहे. आता या व्यतिरिक्त आणखीन तुमचे जर का काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्कीच विचारा. त्याचप्रमाणे तुम्ही पारायण करताना तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे. रोज आसन घ्यायचं आहे आणि तुमचंच आसन तुम्हाला रोज घ्यायचं आहे. रोज वेगळं वेगळं आसन तुम्हाला घ्यायचं नाही. त्याचप्रमाणे आपल्याला बघा आसन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपल्याला साफसफाई करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही ह्या पारायणाला सुरुवात करू शकतात. त्याचप्रमाणे या काळात तुम्ही रोज तुमच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करू शकतात. छोटीशी रांगोळी काढू शकतात. घरातलं वातावरण तुम्हाला आनंदी ठेवायचं आहे. बघा, तुम्हाला कोणाशीही वाद घालायचा नाही, कोणाशीही मोठ्याने बोलायचं नाही. जर का तुम्ही ह्या गोष्टी करताल आणि एकीकडे सेवा करताल तर तुम्ही केलेल्या सेवेचं शून्य फळ तुम्हाला मिळणार आहे. बरेच जण म्हणतात आम्ही सेवा करतो, आम्हाला सेवेचं फळ मिळत नाही. मग अशा छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं होतात, त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. बघा, तुम्ही सेवा करणं महत्त्वाचं आहे. आता ज्यांना खाली बसून सेवा करणं शक्य नाही, मग अशाने टेबल खुर्ची घेऊन त्यावर बसून देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. असं काही नाही की खाली मांडी घालूनच बसलं पाहिजे. त्यानंतर आपण वाचायला बसल्यानंतर आपल्याला तहान लागत असेल तर आपण एक ग्लासभर बाजूला पाणी घ्या. वाचन करताना कोणाशीही बोलू नका, मोबाईलवर बोलू नका. फक्त आपलं लक्ष आपण आणि आपले स्वामी समर्थ महाराज आणि आपली सेवा यावरच असली पाहिजे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.